वादळी वाऱ्यासह जोरदार पावसामुळे पैठण तालुक्यात शेती पिकांचे नुकसान. सान दैनिक एकता. तालुका प्रतिनिधी कलीम पठाण. गेल्या 4 ते 5 दिवसांपासून वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पैठण तालुक्यात पडत असल्याने अनेक शेती पिकाचे नुकसान झाले आहे. तर काही ठिकाणी ढगफुटी सारखाच पाऊस पडल्याने पूर्वीचे तळे, छोटे बंधारे, पाझर तलाव हे पावसाच्या पाण्याची आवक जास्त असल्याने फुटले आहे. तर कापूस, सोयाबीन, मूग, तूर, बाजरी या पिकांचे अतिशय जास्त प्रमाणात नुकसान झाले आहे. तर अनेक पिके पाण्याने वाहून गेली आहे. तर काही ठिकाणी शेतात पाणी गुडघ्या इतके साचल्याने पिके काही जळून गेली, तर काही कोळंबली आहे. तर ऊसासह फळबागांचेही नुकसान झाले आहे. मोसंबी, डाळिंब, चिकू, आंबा, नारळ या प्रकारच्या अनेक फळझाडांची वादळी वाऱ्यासह जोरदार झालेल्या पावसामुळे फांद्या तुटून पडल्या, फळांची गळती झाली. तर शेतकरी मात्र हवालदिल झालेले आहेत व झालेले पिकांचे नुकसानचे तात्काळ पंचनामे करण्यात यावे व नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे. जास्त नुकसान झालेल्या गावांमध्ये वडवळी, मायगाव, आपेगाव, कुरणपिंपरी, नवगाव, तुळजापूर, विहमांडवा, बालानगर, खादगाव, राजनगाव, दाडगा, मर्दा, गेवराई, पारुंडी, पाचवड आदी गावांचा समावेश आहे.